नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. शिंदखेडा नगरपंचायतीत पालकमंत्री जयकुमार रावल यांना धक्का. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कलावती माळी विजयी. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आग्रावड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे विविध कार्यक्रम संपन्न. आघाडी जमली तर आघाडी नाही तर स्वबळावर लढण्याचा संभाजी ब्रिगेडचा निर्धार. आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे वलवाडी येथे विजय संकल्प सभा संपन्न. आता बातमीपत्र विस्ताराने. राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा निवडणुकीतील दावा शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीने अखेर फोल ठरवला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कलावती माळी या विजयी झाल्या असून भाजपच्या रजनी वानखेडे यांचा पराभव झाला आहे. जिल्ह्यात 3 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायत निवडणुकीपैकी दोंडाईच्या नगराध्यक्षपदाने सर्वच सदस्य बिनविरोध झाले. उर्वरित 3 ठिकाणी महायुतीत फूट पडल्याने स्वतंत्र उमेदवार देऊन आपली राजकीय ताकद आजमावण्यात आली. यात शिंदखेडा वगळता सर्व 3 ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. शिरपूर येथे MIMचा 1 उमेदवार विजयी झाला तर शिंदखेड्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने नगराध्यक्षपद मिळवले. यामुळे मंत्री जयकुमार रावल यांचा जिल्ह्यात 100% भाजपचा दावा निकालाने फोल ठरविला आहे. जिल्ह्यातील दोंडाईच्या वरवाडे नगर परिषद ही बिनविरोध निवडणूक झालेली पहिली स्थानिक स्वराज्य संस्था ठरली. यामागे मंत्री जयकुमार रावल आणि माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख हे दोन्ही गट एकत्र आल्याचे फलित आहे. यामुळे तेथील निवडणूक बिनविरोध ठरली आणि भाजपचे सर्व 26 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. याशिवाय लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या नयन कुंवर रावल यांची बिनविरोध निवड झाली. त्यात चौथ्यांदा नगराध्यक्ष झाल्या आहेत. गेल्या निवडणूक या ठिकाणी 13 वार्डमधून 26 नगरसेवक होते. त्यापैकी भाजपचे 20, काँग्रेसचे 3 आणि मनसेचा 1 नगरसेवक होता. पिंपळनेर नगरपरिषद अस्तित्वात आल्यावर या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सदस्य अशा 20 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम निश्चित झाला. दरम्यान एका प्रभागातील सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या एका महिला उमेदवाराचा मृत्यू झाला. यामुळे नगराध्यक्षपदास उरलेल्या 19 प्रभागांसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीतही महायुतीत बिघाडी झाल्याने भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. भाजपकडून योगिता चौरे तर शिवसेनेकडून ललिता गायकवाड आणि काँग्रेसकडून प्रतिभा चौरे देशमुख या नगराध्यक्षपदाचे उमेदवार होत्या. निवडणूक निकालात मात्र भाजपच्या योगिता चौरे यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या प्रतिभा चौधरी आणि शिवसेनेच्या ललिता गायकवाड यांना देखील पहिल्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत यंदा चौरंगी लढत रंगतदार ठरली होती. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे 4ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरले होते. या ठिकाणी भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली खरी, पण भाजपऐवजी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला साथ देत कलावती माळी यांना विजयी केले. भाजपकडून रजनी वानखेडे तर शिवसेनेकडून मनीषा पाटील हे उमेदवार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कलावती माळी तर काँग्रेसकडून विजया चौधरी हे नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार होते. गेल्या निवडणुकीत 17 वार्डात 17 नगरसेवक होते. गेल्यावेळी या ठिकाणी भाजपचे 10, काँग्रेसचे 5 आणि समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक होते. शिरपूर तालुक्यातील वरवाडे नगर परिषद निवडणुकीत यावेळी माजी मंत्री अमरीश पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपकडून त्यांचे पुत्र चिंतन पटेल यांना तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी केलेले हेमंत पाटील हे निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेत दाखल झाले होते. यामुळे या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत पाहायला मिळाली. शिंदे गटाच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली होती. या सभेला मंत्री दादा भुसे आणि आमदार मंजुळा गावित उपस्थित होत्या. शिरपूर वरवाडे नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी चिंतनबाई अमरीशबाई पटेल हे 16,959 मतांनी विजयी झाले. वार्ड 1 ते 16 मध्ये भाजपचे 31 तर MIM कडून 1 उमेदवार विजयी झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत पाटील यांचा मात्र पराभव झाला आहे. गेल्या निवडणुकीत शिरपूर येथे 16 वार्डामधून 32 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसचे 21, भाजप 4 आणि अपक्ष 5 नगरसेवक होते. शिंदखेड्याच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने, दोंडाईच्याचे सर्व नगरसेवक, शिंदखेडा शहरातून, शिंदखेडा तालुक्यातले आणि जिल्ह्यातले सर्व
जिल्हा परिषद पंचायत समितीचे इच्छुक आणि धुळे शहरातील जे मनपाचे इच्छुक उमेदवार आहेत अशा सगळ्यांनी या शहराला मतदानाच्या प्रचाराच्या माध्यमातून वेढा घातला. पण ही शिंदखेड्याची जनतेने कोणाला वेडं ठरवलंय आता निश्चित याचा अर्थ हा धुळेकर जनतेला समजलेला आहे. आमच्या या निवडणुकीचा विजय आमचा एकट्याचा नाही, आमच्या पक्षाचा नव्हे, तर हा संपूर्ण जिल्ह्यातील जो उद्रेक आहे, जी दहशतीच्या विरोधामध्ये जाऊन जनतेला एक व्यासपीठ हवं होतं आणि ते व्यासपीठ अजितदादांच्या निमित्ताने ह्या जिल्ह्याला मिळालेलं आहे. आता यापुढे आमचा पुढचा मनपावर झेंडा असणार, जिल्हा परिषदेवर असणार आहे. ही सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीचा परिपाक येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेतर्फे गौसेवा श्रमाअंतर्गत मालेगाव रोडवरील गौशाळा येथे स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, गायींना चारा वाटप यासह विविध कार्यक्रमांचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे पतसंस्थेतर्फे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन पवन पोद्दार यांच्यासह सर्व संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले. कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचलित कैलासवासी श्रीराम रामेश्वर पोद्दार व कैलासवासी शालिग्राम भारती या संस्थापित महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे व महात्मा गांधी तत्वज्ञान मंदिर यांच्या वतीने आज कैलासवासी रामेश्वर जोहारमल पोद्दार यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी विविध उपक्रम आम्ही विद्यापीठाच्या अंतर्गत प्रथमच यावर्षी आयोजित केलेले आहे. या अंतर्गत ज्येष्ठ विचारवंत श्री मदनलाल मिश्र सर यांचे व्याख्यान होणार आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी विनोबा भावे यांच्याशी जो पत्रव्यवहार केलेला आहे रामेश्वर पोद्दारांनी, त्या पुस्तकांचं वितरणही या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते या गांधी केंद्र परिसरात वृक्षाचं रोपण आम्ही केलेलं आहे. त्याचप्रमाणे रामेश्वर पोद्दार यांच्या जीवन कार्यावर आधारित एक लेख प्रकाशित केला आहे. त्याचं विमोचनही या ठिकाणी आम्ही आज करणार आहोत. या संपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील सर अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. आपल्या या तत्वज्ञान केंद्राचे माजी संचालक आदरणीय प्राध्यापक विलास चव्हाण सर, तसेच पोद्दार परिवारातील श्री पवन शेठ पोद्दार, प्राध्यापक डॉक्टर गोविंद पोद्दार सर आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. समाजातील गांधी विचारांवर प्रेम करणारे, गांधी यांच्या विचारांवर निष्ठा ठेवणारे सर्व समाजातील विविध मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमच्या सल्लागार समितीचे सर्व सन्मान्य सदस्य प्राचार्य डॉक्टर एम पाटील सर, त्याचप्रमाणे डॉक्टर साजिदा शेख मॅडम, डॉक्टर रुद्रा वर्मा मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जवळपास 2-3 महिन्यापूर्वी विद्यापीठाच्या सल्लागार समितीत एक असा ठराव, एक अशी ऐतावेळच्या विषयावर चर्चा होऊन माननीय कुलगुरू महोदय यांच्या मान्यतेने आज हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. माननीय कुलगुरू महोदय, कुलगुरू महोदय तसेच माननीय कुलसचिव महोदय यांच्या नेहमीच आमच्या या केंद्राच्या प्रति सकारात्मक दृष्टिकोन राहिलेला आहे आणि विविध उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी घेत असतो. आपण या ठिकाणी सर्वजण या प्रसंगी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी केंद्राच्या संचालक या नात्याने स्वागत करतो. आणि यानंतर जे कार्यक्रम आहेत ते विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेणार आहोत, त्यालाही आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. धुळे महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही संभाजी ब्रिगेड समविचारी पक्ष व संघटनांना सोबत घेऊन आघाडी स्थापन करून लढविणार. मात्र आघाडी न झाल्यास संभाजी ब्रिगेड स्वबळावर थेट जागा लढविणार असा ठोस निर्णय संभाजी ब्रिगेडच्या बैठकीत घेण्यात आला. सदरचा निर्णय प्रदेश पक्ष नेतृत्व व धुळे जिल्हा नेतृत्वाच्या संयुक्त भूमिकेतून घेण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर व संपर्क प्रमुख डॉक्टर योगेश पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेला स्पष्ट आदेश देण्यात आले असून संभाजी ब्रिगेड ही निवडणूक स्वतःच्या संघटनात्मक बळावर आत्मविश्वासाने लढवणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीत एक महत्त्वपूर्ण व सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. धुळे शहरातील इच्छुक उमेदवारांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवडणूक लढवायची असल्यास EB फॉर्मसाठी कोणतीही फी अथवा मूल्य आकारले जाणार नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी असलेले नव्या दमाचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांना राजकारणात संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक रविवारी देवपूर येथील संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, जिल्हा सचिव महेश पाटील, दिनकर पाटील, अमर फरताडे, मनोज रुईकर, नंदू आयरराव, उदय पवार, भूषण बागुल, कैलास देसले, धनंजय गाळणकर यांच्यासह पक्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिकांसाठी संभाजी ब्रिगेडने देखील पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरावे असे आदेश आम्हाला प्रदेश स्तरावरून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माननीय मनोजदादाजी आखरे साहेब, प्रदेश सचिव माननीय सौरभदादा खेडेकर साहेब, आमचे संपर्क प्रमुख डॉक्टर योगीजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आलेले आहेत. आणि त्या आदेशानुसार संभाजी ब्रिगेडने धुळे महानगरपालिकेतील किमान 20 जागा लढवण्याची आम्ही कंबर कसून तयारी केलेली आहे. त्यासाठी आज दिनांक 20 रोजी प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक धुळे शहरात आम्ही आयोजित केलेली आहे. आणि त्या बैठकीमध्ये सांगोपांग चर्चा झालेली आहे. आणि त्या चर्चेनुसार ज्या समविचारी पक्षांशी आपली आतापर्यंत चर्चा सुरू आहे त्या समविचारी पक्षांसोबत आपण आघाडीत जाऊन निवडणूक लढवावी असा देखील विचार या ठिकाणी व्यक्त करण्यात आला बैठकीमध्ये. आणि जर आघाडीत निवडणूक लढवणं शक्य झालं नाही तर एकला चलो रे या माध्यमातून आपण निवडणूक लढवू शकतो असा देखील विचार या ठिकाणी बैठकीमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंतजी भडक साहेब यांनी या ठिकाणी विशद केलेला आहे, मांडलेला आहे. आणि 20 जागा किमान लढवाव्यात अशा पद्धतीने जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही वाटचाल सुरू केलेली आहे. या 20 जागांच्या व्यतिरिक्त इतर प्रभागांमध्ये ज्या ठिकाणी आमच्याकडे उमेदवार नसतील पण आमच्यासोबत येऊ इच्छिणारे जे कोणी उमेदवार असतील, जे संभाजी ब्रिगेडमध्ये आज सक्रिय नाही आहेत परंतु ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, ते सुद्धा आमच्याशी संपर्क करू शकतात. आणि त्यांनी आमच्याशी संपर्क केला तर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या निशाणीखाली, बॅनरखाली त्यांना AB फॉर्म हा देऊ शकतो. आणि तो AB फॉर्म हा विनामूल्य दिला जाईल. इतर पक्ष संघटनांसारखं त्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही, ते देखील या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. किमान 20 जागाला आम्ही लढवण्यासाठी इच्छुकता आहोतच, पण इतर जर आम्हाला इच्छुक येऊन मिळाले तर आम्ही त्यांना सुद्धा सोबत घेऊन या ठिकाणी मोठ्या ताकदीवरती छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित एक चांगली शक्ती या ठिकाणी आपण विचाराची शक्ती उभी करून चांगल्या विचारांचे लोक महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवण्यासाठी ही आमची तळमळ राहील. आणि त्यासाठी इच्छुक लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा असं देखील आवाहन याच्या आजच्या बैठकीच्या निमित्ताने आम्ही आपल्या पुढे करीत आहोत. धन्यवाद. जय शिवराय. छत्रपती शिवाजी राजे की जय. राजे संभाजी की जय. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक 7 वलवाडी येथे भाजपतर्फे विजय संकल्प सभा संपन्न झाली. या विजय संकल्प सभेला प्रभागामध्ये 41 इच्छुक उमेदवार उपस्थित होते. विजय संकल्प सभेत माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे तसेच शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रभागामध्ये 41 उमेदवार इच्छुक असून यापैकी 4 जणांना तिकीट दिले जाणार आहे. त्या 4 जणांना निवडून आणण्यासाठी बाकीच्या उमेदवारांनी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, शहराचे आमदार अनुप अग्रवाल, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह भाजपचे इच्छुक उमेदवार व पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते. कमळ विजय संकल्प यात्रेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित फार अभिमान आणि गर्व वाटतं. तुमच्या या प्रभागामधनं
41 लोकांनी उमेदवारी मागितलेली भारतीय जनता पार्टीची, 41 लोकांनी, आणि आपल्याला 4 लोकांना निवडून द्यायचं. खरंच सांगतो, दुसऱ्या पक्षात उमेदवार सुद्धा भेटत नाही. हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं. आणि मला याचाही अभिमान वाटतो का हे जे आमचे 41 उमेदवार आहेत, हे सर्व घरोघरी फिरून फक्त आमचा उमेदवार कमळ आहे, कोणत्याही 4 लोकांना तिकीट मिळालं आम्ही त्यांना निवडून देऊ अशी विनंती 41 लोक करतात. याचाही मला सार्थ अभिमान आहे का भारतीय जनता पार्टी ज्या विचारावर, ज्या सनातनी आणि विकासाच्या विचारावर चालली आहे, त्याचे खऱ्या अर्थाने 41 लोक पाहिजे. आज या 41 लोकांमध्ये पुष्पाताई सातपुते असतील, उमेदवारी मागितलेली, परंतु आपण कुठल्याही 4 उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देणार आहोत. आणि या 41 लोकांना ते मान्य आहे का तुम्ही कोणत्याही 4 लोकांना उमेदवारी द्या. जसं मी आज फिरतोय तसंच त्यावेळेला सुद्धा फिरू आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडू. माझी उपस्थितांना हात जोडून विनंती आहे का यांच्या सर्वांसाठी जोरदार एकदा करायला हवा. या शहराचा आपल्याला चेहरा मोहरा बदलायचा. आज तुम्ही ज्या रस्त्यावर बसला, जेव्हा तुम्ही दत्त मंदिरकडनं या रस्त्यावर सरळ याल, येणाऱ्या काळात येताना आणि जाताना तुम्हाला प्रत्येक पोलवर, या लाईटच्या पोलवर मधल्या जय श्रीराम, प्रभू रामाचे दर्शन होतील सर्वांना. अतिशय सुंदर हा रस्ता इथपर्यंत आपण चौपदरी काँक्रिटीकरण केला. येणाऱ्या काळात पुढचाही रस्ता आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अरे विकास तुमचा भोकरचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे, तो रस्ता सुद्धा त्या ठिकाणी मी पूर्ण कॉन्क्रीट तुम्हाला त्या ठिकाणी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिंदखेडा नगरपंचायतीत पालकमंत्री जयकुमार रावल यांना धक्का. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कलावती माळी विजयी. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आग्रावड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे विविध कार्यक्रम संपन्न. आघाडी जमली तर आघाडी, नाही तर स्वबळावर लढण्याचा संभाजी ब्रिगेडचा निर्धार. आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे वलवाडी येथे विजय संकल्प सभा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.